स्मितगंध चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि कथा आवडली तर लाईक करायलाही विसरू नका. आज मी तुमच्यासाठी एक वेगळ्या विषयावर कथा घेऊन आली आहे आणि कथेचं नाव आहे गुरुदक्षिणा. प्रोफेसर अवस्थी म्हणजे डोक्याने एकदम भन्नाट माणूस. गणित हा विषय गेले 12 वर्ष ते शिकवायचे. अतिशय हुशार असलेला हा अवस्थी राहायचा मात्र गबाळा. पोटावर पॅन्ट, डोळ्याला भिंगाचा चष्मा, पायात कोल्हापुरी चप्पल आणि चेहऱ्यावर एक ओंगळ हास्य. कॉलेजमध्ये अवस्थी म्हणजे चेष्टेचा विषय होता. काही टार्गट पोरं कायम त्यांची चेष्टामस्करी करायची. त्याला ते कळत नसे असं नव्हतं, पण तो नेहमी हसून सिली बॉय म्हणून टाळायचा. खरं तर गणित हा विषय प्रोफेसर अवस्थींनी शिकवावा. जी काही खरी शिकणारी मुलं होती ती मात्र मन लावून त्यांचं लेक्चर अटेंड करायची. प्रोफेसर अवस्थी हा जसा मुलांचा चेष्टेचा विषय होता तसा इतर प्रोफेसर लोकांचाही चेष्टेचा विषय होता. स्टाफ रूममध्ये नेहमी त्यांच्या गबाळा राहण्याची चर्चा होत असे. प्रोफेसर महाजनी स्वतःला अगदी रुबाबदार वगैरे समजायचे. ते राहायचेही तसेच. डोक्याला बिलक्रीम वगैरे लावून चप्प बसवलेले केस, अप टू डेट कपडे, पायात शूज त्याला पॉलिश, डोळ्याला फ्रेमलेस चष्मा लावून सगळ्यांवर छाप मारायचे. त्यांच्यासमोर अवस्थी म्हणजे अगदीच भोंगळ रूप. अवस्थी मनाने मात्र खूप चांगले होते. आपल्या हुशारीचा कधी गर्व नाही की घमेंडही नाही. साधा सरळ माणूस. प्रोफेसर रेश्मा त्रिपाठी नेहमी आपल्या रूपाचा तोरा मिरवत कॉलेजमध्ये यायच्या. प्रोफेसर महाजनी नेहमी रेश्मा मॅमच्या मागे पुढे करायच्या. ती त्यांना भीक घालायची नाही हा विषय वेगळा होता. पहिल्या वर्षाला एक 10 मुलांचा ग्रुप होता. त्यात मुलीही होत्या. क्लासमध्ये बसून प्रोफेसर अवस्थींना त्रास दिल्याशिवाय त्यांना बिलकुल चैन पडत नसे. अवस्थींकडे एक जुनी स्कूटर होते. त्याच्यावर बसून ते कॉलेजमध्ये यायचे. ती स्कूटी एवढी जुनी होती की त्यातून खडखड खडखड असा आवाज यायचा. पण ते नवीन स्कूटी कधी घ्यायचे नाही. त्यांचं अजून लग्नही झालं नव्हतं. ते आपल्या आईबरोबर राहायचे. या टार्गट मुलांना प्रोफेसर अवस्थींची चेष्टा केल्याशिवाय एक दिवसही चैन पडत नसे. तास चालू असताना मध्येच काहीतरी निरर्थक प्रश्न विचारणे, मागून कसला तरी तोंडातून आवाज काढणे, लेक्चर चालू असताना कुरकुरे किंवा वेफर खाणे, जेणेकरून कुरकुर असा आवाज काढून सगळा क्लास डिस्टर्ब करायचा. आज दुसरे लेक्चर प्रोफेसर अवस्थींचं होतं. ही सगळी टार्गट पोरं त्यांची खेचायला आणि चेष्टा करायला तयारच होती. लेक्चर सुरू होऊन 5-7 मिनटं झाली असतील तरी अवस्थी काही आले नाही. सगळी मुलं चुळबुळ करायला लागली. तेवढ्यात क्लासमध्ये प्रोफेसर पंडित शिरले. सगळे चकित. मुलांनो, हे लेक्चर माझं नाही, पण आज प्रोफेसर अवस्थी आले नाही. माझ्या विषयाचा थोडासा पोर्शन बाकी आहे, म्हणून मी मुद्दाम तुमच्या वर्गात आलो आहे. तर चला सुरुवात करूया, असं म्हणून त्यांनी ते लेक्चर घेतलं. टार्गट मुलांचा विरोध झाला. झक्कत लेक्चर अटेंड करावं लागलं. कॉलेज सुटल्यावर सगळे खाली आले. दोघे तिघे आपली स्कूटी काढायला पार्किंग एरियात आले. तेवढ्या तिकडे त्यांचा जुना मित्र नरेंद्र आला. हाय हॅलो मिठी वगैरे मारल्यानंतर तो म्हणाला, तुम्हाला कळलं का? काय झालं? आज सकाळी कॉलेजला येताना प्रोफेसर अवस्थींचा खूप मोठा अपघात झाला. डोक्याला मार बसलाय. अजून शुद्धीवर आले नाहीत. काय बोलतोस काय? अरे हो, पक्की बातमी आहे. नेहमी सरांची चेष्टा मस्करी करणारी ही टार्गट पोरं बातमी ऐकून एकदम गंभीर झाली. सगळ्यांनी आपापल्या स्कूटी काढल्या आणि हॉस्पिटल गाठलं. सरांच्या डोक्याला बँडेज होतं. ते बेशुद्ध होते. नेहमी हसणारे सर असे निपचित पडलेले बघून सगळ्यांना खूप वाईट वाटलं. खोलीत त्यांची आई बसली होती. या मुलांना बघून त्या खुर्चीवरून उठून उभ्या राहिल्या. नमस्कार,
आम्ही सगळे सरांचे स्टुडंट, विकी म्हणाला. नमस्कार, बरं झालं तुम्ही आलात. इथं तसं आमचं कोणी नातेवाईक नाहीत, त्या म्हणाल्या. डॉक्टर काय म्हणतात? अजून काही बोलणं नाही झालं, सरांच्या आई म्हणाल्या. थांबा, आम्ही बोलतो त्यांच्याशी, असं म्हणून विराज बाहेर पडला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसला होता. एक्सरे काढला होता, स्कॅनिंग केले होतं. रिपोर्ट आल्यावर काय ते कळणार होतं. मुलांनी आधी मुलींना घरी जायला सांगितलं. खूप रात्र झाली होती. सरांच्या आईला घरी पाठवून त्यांना आराम करायला सांगितलं. सुमेधाने त्यांना आणि हॉस्पिटलमध्ये राहणाऱ्या मित्रांसाठी जेवणाचा डबा पाठवण्याची जबाबदारी घेतली. विकी, विराज आणि जॅकी रात्री सरांबरोबर थांबणार होते. रात्री डॉक्टर जेव्हा राऊंड मारायला आले तेव्हा मुलांनी सगळी परिस्थिती विचारून घेतली. त्यांच्या डोक्याला मार बसल्याने रिपोर्ट आल्यावर कदाचित ऑपरेशनचा निर्णय घ्यावा लागेल असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं. सुमेधाने ड्रायव्हरबरोबर डबा पाठवला. रात्री एक जण सरांकडे आणि दोघं बाहेर बसले. कोणाला झोप लागली नाही. आजपर्यंत आपण नेहमी सरांची चेष्टा केली. ते अतिशय हुशार आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहीत होतं. अशा हुशार माणसाच्या डोक्यालाच मार बसावा हे दुर्दैव. सर, तुम्ही लवकर बरे झाल्या पाहिजेत. ते सगळ्यांना हवे आहेत. त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेऊन नवीन पिढी आपलं भविष्य घडवणार आहे. आज काय होऊन बसलं हे? आपण त्यांची एवढी चेष्टा करायचो, पण सरांना असा अपघात होणं हे अतिशय वाईट झालं. असे आणि अशाच आशयाचे विचार तिघांच्याही मनात येत होते. तेवढ्यात डॉक्टर रिपोर्ट घेऊन आतमध्ये आले. विकी पटकन उभा राहिला. डॉक्टरना बघून विराज आणि जॅकीही आत आले. मुलांनो, रिपोर्ट आले आहे. डोक्याला मार बसल्याने डोक्यात बराच रक्तस्राव झाला आहे. ऑपरेशन करावं लागेल आणि हे ऑपरेशन थोडंसं धोक्याचं आहे. काहीही होऊ शकतं. त्यांचा प्राण जाऊ शकतो. कदाचित मेंदूला मार लागल्याने ते कायमचे कोमात जाऊ शकतात किंवा त्यांना वेड्याचे झटकेही येऊ शकतात. कदाचित रक्ताची त्यांना गरजही पडू शकते. तुम्ही निर्णय घ्या. त्यांचे कोणी नातेवाईक आहेत का? डॉक्टरांनी सविर्त सांगितलं. डॉक्टर त्यांची आई आहे. त्यांचं वय झालंय, पण निर्णय घेताना त्यांना सगळं सांगावं लागेल. ठीक आहे, तुम्ही उद्या सकाळी सांगा. डॉक्टर, साधारण खर्च किती येईल? लाखाच्या आसपास, डॉक्टर म्हणाले. डॉक्टर गेल्यावर चर्चा झाली. पहिली गोष्ट, सकाळी त्यांच्या आईला घरून आणण्याचा निर्णय झाला. त्यांच्याशी बोलून ऑपरेशनचा निर्णय घ्यायचा ठरला. पैशांची सोय सध्या मुलांनीच करायचे ठरवले. सर बरे झाले की त्यांना सगळं काही सांगता येईल. डॉक्टरांनी रक्त द्यावे लागले तर तयारीत राहा सांगितलं. सरांचा रक्तगट हा निगेटिव्ह आहे असं ते म्हणाले. म्हणजे त्या ग्रुपचा कोणीतरी दाता शोधावा लागेल. सगळी चर्चा होईपर्यंत पहाटेचे 5 वाजले. 7 वाजता रोहन आणि मिथिला सरांच्या आईला घेऊन आले. त्या रात्रभर झोपल्या नव्हत्या हे त्यांच्याकडे बघून सहज कळत होतं. कशी झोप लागणार? आपला मुलगा मरणाच्या दारात असताना कुठली आई झोपू शकणार? त्या आल्यावर यश पुढे आला. त्याने काल रात्रीच विराजशी सविस्तर बोलून घेतलं होतं. त्यांनी सरांच्या आईला सगळं काही सांगितलं. आधी सगळं ऐकून घाबरली माऊली. मिथीला यशच्या मदतीला आली. तिने त्यांना खूप मानसिक आधार दिला. ऑपरेशन करायचे ठरले. डॉक्टर तयारीला लागले. घरी कोणाला चैन पडत नव्हतं. आपापले आवरून सगळे हॉस्पिटलला आले. निर्णय झाला तशी ऑपरेशनची तयारी करण्यात सगळा स्टाफ सज्ज झाला होता. जॅकीने येताना ब्लड डोनर आणला होता. त्याचा मामेभाऊच होता. नर्सने लगेच रक्त घेण्यास सुरुवात केली. विराजने वडिलांकडून 20,000 रुपये मागून आणले होते. यशने लगेच ते पैसे जाऊन भरले. ऑपरेशन सुरू झाले तसे सगळे गप्प झाले. एक तर ऑपरेशन, त्यात डोक्याचं. जगण्याची शक्यता फार कमी. कदाचित कुठं चुकून धक्का बसला तर माणूस आयुष्यातून उठूही शकतो.
ही कल्पना डॉक्टरांनी दिली होती. यश उठला आणि म्हणाला, मी कॉलेजमध्ये जाऊन उरलेल्या पैशांची सोय होते का बघतो. यश, या माझ्या 2 सोन्याच्या बांगड्या घे. बघ याचे काही मिळतात का. सर बरे झाले की मी परत सोडवून आणीन बांगड्या, सुमेधा म्हणाली. चल, वेडी आहेस का बांगड्या ठेवायला. आम्ही अजून हातात बांगड्या नाही भरल्या. मी बघतो काय करता येईल ते. बस तू, असं म्हणून यश गेला. यश गेल्यावर सगळे आपापल्या विचारात गढून गेले. किती त्रास दिला आपण सरांना. बिचारे नेहमी हसत असायचे. कधी रागावणं नाही, चिडणं नाही. भलताच हुशार माणूस. कुठलंही गणित असो ते पटकन सोडवायचं. आज त्यांच्याच आयुष्याचं गणित कठीण होऊन बसले. ते कोण सोडवणार. सर लवकर बरे व्हा. तुमच्याशिवाय कॉलेज म्हणजे एक खूप मोठी शिक्षा आहे. सर तुम्ही बरे झाला की आम्ही नाक घासून तुमची माफी मागणार आहोत. माफ कराल ना सर. इकडे कॉलेजमध्ये पैशाच्या मदतीसाठी आलेला यश कॉलेजमध्ये शिरल्या शिरल्या बरीच मुलं त्याच्याजवळ आली. अवस्थी सगळ्यांनाच आवडायचं. सगळ्यांनी आपापल्या परीने पैशांची मदत केली. यश स्टाफ रूममध्ये गेला. काही प्रोफेसर लगेच यशच्या जवळ आले. त्या सगळ्यांनीच पैशांची मदत केली. तेवढ्यात प्रोफेसर महाजनी तिथे आले. काय यश सामान ना तू. अरे अवस्थींसाठी पैसे मागायला आलायस. ते जगणार तरी आहेत का एवढ्या मोठ्या अपघातातून. त्यांच्या बोलण्याने दुखावलेला यश एवढंच म्हणाला, सर तुम्हाला मदत करायची नसेल तर नका करू, पण आमच्या सरांबद्दल असं तरी बोलू नका. अरे जा, मला शिकवतोच. वर्षभर त्यांची टर उडवण्यात गेली तुमची, आणि आज मोठा आलाय तुम्हाला प्रेम. ते रागाने बोलले आणि तिथून निघून गेले. यशने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. बाईक घेऊन त्या हॉस्पिटलला आला. ऑपरेशन 5 तास चालले. डॉक्टर बाहेर आले. सगळे जागेवरून उठले. सगळ्यांच्या छाती धडधडत होतं. आता डॉक्टर काय बोलतात. काय झालं असेल. सर बरे असतील ना. ऑपरेशन झालं आहे, पण मी आत्ताच काहीही तुम्हाला सांगू शकत नाही. आपण ती शुद्धीवर येईपर्यंत वाट बघू. एवढं बोलून डॉक्टर गेले आणि यश आत आला. विराजने यशला सरांची खुशाली सांगितली. पैशाचे काय झाले, जॅकीने विचारले. हे 25,000 जमले. महाजनींबद्दल काहीही न बोलता त्याने बाकीचे सांगितले. असो, बाकीचं आपण बघूया, विकी म्हणाला. तेवढ्यात सरांची आई पुढे आली. माझ्याकडे 10,000 रुपये घर खर्चाचे म्हणून आहे, ते ठेवा. श्याम शुद्धीवर आला की सगळे पैसे आपण भरू. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, आम्ही बघतो. डॉक्टर 2दा सरांना बघायला आले, पण सर शुद्धीवर आले नव्हते. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं थोडा तणाव दिसत होता, म्हणून विराज पुढे म्हणाला, एव्हाना मिस्टर अवस्थींना शुद्धी यायला हवी होती. डॉक्टर म्हणाले. डॉक्टर, काही सिरियस तर नाही आहे ना, विराजने विचारलं. नाही हो, अगदी तसंच नाही म्हणता येणार. कधी कधी ब्रेन सर्जरीनंतर असं होतं. बघू, काळजी करू नका, असं बोलून डॉक्टर गेले. यश आणि विराज विचार करत होते की सर अजून शुद्धीवर काय येत नाही. देवा, जी काही आमची पुण्याई असेल ती या कामी येऊ दे. प्रोफेसर अवस्थी कोमामध्ये गेले. सगळे उदास झाले. सरांची आई एकदम रडकुंडीला आली. त्यांनी देव पाण्यात सोडले. खाणं पिणं सोडलं. मुलांना कळेना आता काय करायचं. कोमात गेलेला माणूस शुद्धीवर यायला कितीतरी दिवस लागू शकतात. आता 2-2 जण हॉस्पिटलमध्ये राहू लागले. सगळ्यांनी इथे राहून गोंधळ घालणं बरोबर नाही. विकी आणि सरांची आई सरांजवळ होते. नर्स नुकतीच सरांना तपासून गेली होती. रात्रीचे 10 वाजले होते. तेवढ्या सरांच्या उजव्या हाताची हालचाल झाल्याचे त्यांच्या आईला जाणवले. त्यांनी विकीला बोलावलं. तो धावत आत आला. त्यांनी बघितलं तर सरांच्या हाताची हालचाल होत होती. तो धावत डॉक्टरना बोलवायला गेला. त्यांनी चेक केलं. प्रोफेसर अवस्थी शुद्धीवर येत होते. सरांनी डोळे उघडले. सरांचा चेहरा निस्तेज दिसत होता. संपूर्ण वर्ष प्रोफेसर अवस्थींची चेष्टा मस्करी करणाऱ्या विकीच्या डोळ्यात आज अश्रू आले होते. त्याने ते अश्रू लपवण्यासाठी तोंडावरून हात फिरवले.
मी कुठे आहे? जरा उजेड करा, मला काही दिसत नाही आहे. सरांच्या या वाक्याने सगळेच हादरले. तिघांनी एकमेकांकडे बघितले. खोलीत ढणढणीत प्रकाश असताना सरांना काही दिसत नाही म्हणजे सरांची दृष्टी गेली? या विचाराने विकी एकदम गप्प झाला. त्या क्षणभरात त्याच्या मनात हजार विचार आले. हे काय झालं? इतक्या हुशार माणसाचा जीव वाचला, पण त्यांचे डोळे जावे म्हणजे नियतीने केलेली क्रूर चेष्टा आहे. त्याच्यासमोर ब्लॅकबोर्डवर भराभर गणित सोडवणारे सर उभे राहिले. आता सर कॉलेजमध्ये कसे शिकवणार? आणि ते शिकवू शकले नाही तर त्यांच्या जगण्याला अर्थ काय? विकीचे डोळे पुन्हा भरून आले. सरांची आई तर तिथेच बेडवर मटकन खाली बसली. तिला एवढा मोठा धक्का बसला की तिच्या डोळ्यातून अश्रू आणि तोंडातून शब्द फुटेले. मिस्टर विकी, तुम्ही जरा माझ्या केबिनमध्ये याल का? मला तुमच्याशी थोडं बोलायचं. डॉक्टरांच्या या शब्दाने त्या खोलीतली शांतता भंग पावली. विकी यंत्रवत चालत डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला आणि बसला. डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली. मिस्टर विक्रम, या ऑपरेशनमध्ये मिस्टर अवस्थींची दृष्टी गेली आहे. मी तुम्हाला आधीच कल्पना दिली होती. मी माझ्याकडून सर्व प्रयत्न करणार. नक्की काय झालंय? परत दृष्टी येण्यासाठी काय करावं लागेल? या सगळ्याचाच मला अभ्यास करावा लागेल. कधी कधी अशा ऑपरेशननंतर असं काही होऊ शकतं, पण काही काळानंतर सगळं काही ठीक होतं. मी उगाचच तुम्हाला आशेवरही ठेवणार नाही आणि उगाच घाबरवूनही सोडणार नाही. त्यांच्या आई आता सगळी परिस्थिती समजून घेण्याच्या मनस्थितीत बिलकुल नाही आहे, म्हणून मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगितलं. सगळ्यात आधी मला काही टेस्ट कराव्या लागतील. आय स्पेशालिस्टशी बोलावं लागेल. काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. मी माझ्याकडून 100% प्रयत्न करणार. विश्वास ठेवा माझ्यावर. डॉक्टर बोलायचे थांबले तसा विकी भानावर आला. जड पावलाने तो केबिनच्या बाहेर आला. सरांची आई उठून विकीजवळ आली. काय म्हणाले डॉक्टर? श्यामची दृष्टी परत येईल ना? सरांच्या आईच्या या प्रश्नावर विकीकडे उत्तर नव्हतं. वेळ माळून नेता येईल असं काहीतरी सांगून तो तिथून बाहेर गेला. सरांच्या आईचा चेहरा बघून विकी समजला की आपल्या समजावण्याचा काहीही उपयोग झालेला नाही. आपल्या उत्तराने त्यांचं समाधान झालेलं नाही. विकीने भराभरा सगळ्यांना फोन लावले. एवढी रात्र असूनही सगळ्या मुलींना घेऊन हॉस्पिटल गाठलं. प्रोफेसर अवस्थी शुद्धीवर आले असले तरी त्यांना विश्रांतीची गरज होती. डॉक्टरांनी सगळ्यांना बाहेर उभं राहायला सांगितलं. बाहेरूनच प्रोफेसर अवस्थींना बघून सगळे एकत्र जमले. विकीने सगळं काही थोडक्यात सांगितलं. क्षणभर कोणीच काही बोललं नाही. सरांची दृष्टी गेली. सिनाच्या या वाक्याने शांततेचा भंग झाला. हे काय होऊन बसलं? सुमेधाचा रडवासर सगळ्यांनाच हेलावून गेला. काही क्षण कोणी काही बोलूच शकलं नाही. पण काहीतरी उपाय असेल असणार रे विकी. विराजने बोलायला सुरुवात केली. त्याने परत विचारलं, डॉक्टर काय म्हणतात? अजून काही टेस्ट कराव्या लागतील म्हणाले. त्यानंतरच काही ट्रीटमेंट देता येईल. विकीचा स्वर उदास झाला. चला आता चर्चा नको, कृती करायची वेळ आली आहे. काहीही करून आपण सरांना परत पूर्वीसारखं उभं करायचं, बस. यश म्हणाला. सरांचं ऑपरेशन होऊन साधारण महिना झाला. त्यांची दृष्टी गेल्याचं मुलांनी जसं स्वीकारलं तसं सरांनी आणि त्यांच्या आईनेही स्वीकारलं. शरीराने संपूर्ण बरे झालेले सर मनाने पूर्ण खचले होते. त्यांना ते सगळं पचवणं खूप जड जात होतं. सरांच्या या आजारपणात सरांची आई 10 वर्षांनी आणखीनच म्हातारी झाली. त्या शरीरापेक्षा मनाने खचल्या. दर 2 दिवसांनी मुलं सरांच्या घरी जाऊन काही हवं नको का ते बघत होती. कॉलेजचा स्टाफ आणि काही स्टुडंट सरांना बघायला ये तेव्हा सर जास्तच उदास होते. गणित हा विषय शिकवणं हा सरांचा श्वास होता, ध्यास होता. तोच काढून घेतल्याने सरांचं जगणं म्हणजे एक निर्जीव वास्तूसारखं झालं होतं. कॉलेजला दिवाळीची रजा पडली. या रजेनंतर खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात होत असल्याने कॉलेजने प्रोफेसर अवस्थींच्या जागी
दुसऱ्या प्रोफेसरांची निवड केली आणि या निर्णयाने सगळी मुलं चिडली. सगळीकडे एकच चर्चा, प्रोफेसर अवस्थींची जागा कोणीच घेऊ शकणार नाही असं एकमत झालं. सरांची गणित शिकवण्याची पद्धत आणि गणित समोरच्याच्या डोक्यात बरोबर जाईल याची खात्री देणं या सरांचा हात धरणारा कोणी नव्हता. रोज संध्याकाळी ज्या जागी ह्या टार्गेट मुलांचा ग्रुप जमायचा तिथे सगळं जमले आणि विषय होता तो प्रोफेसर अवस्थींसाठी आपल्याला काय करता येईल. सर पुन्हा कॉलेजमध्ये जॉईन होणं हा मुलांचा जसा फायदा होता तसं सरांची नोकरी गेल्याने त्यांना पैशांची अत्यंत गरज होती. ऑपरेशनमध्ये बराच खर्च झाला होता. बरीच चर्चा आणि खलबतं झाल्यावर सगळे एका ठराविक निर्णयावर आले. चर्चा संपली आणि सगळे आपापल्या घरी गेले. आज काही करून सरांशी बोलायचंच असं ठरवून यश आणि विराज थोडं घरगुती सामान घेऊन सरांना भेटायला गेले. हातात काठी घेऊन सर शांत बसले होते. त्या शांततेपाठी केवढं कुठं विचारांचं वादळ घोंगावत होतं हे एक सरच जाणत होते. दरवाजाचा आवाज झाला तसे सर आपल्या विचारातून बाहेर आले. कोण? त्यांचा आवाज खूप दुरून आल्यासारखा वाटला. सर आम्ही आलो आहे. कसे आहात तुम्ही? यशने विचारलं. कसा असता? सर उदास होत म्हणाले. सर आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. विराज म्हणाले. बोला ना. सर तुम्ही परत कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात कराल का? विराजने विचारलं. अरे माझी चेष्टा करता का रे पोरांनो? सर रडक्या आवाजात म्हणाले. नाही सर, आम्ही मनापासून बोलतो. दोघं एकदमच बोलले. मी कसा शिकवणार? मला काठीचा आधार घेतल्याशिवाय 2 पावलंही चालता येत नाहीत. सरांचा आवाज उदास झाला होता. सर आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. आम्ही सगळ्यांनी तुमच्यासाठी काहीतरी करायचं ठरवलं. सर तुम्ही खूप हुशार आहात. गणित विषय शिकवावा तर फक्त तुम्ही परत शिकवायला सुरुवात करावी अशी आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे. तुम्ही फक्त हो म्हणा. यश या बोलण्यात उत्साह होता. काय ठरवलं आहे तुम्ही? सरांनी विचारलं. विराजजी थोडक्यात सगळं काही सांगितलं. सगळं ऐकून सरांनी आधी हात झटकून नकार दिला. मला नाही जमणार. तुम्ही जा असंही ते म्हणाले. पण मुलांनी पिच्छा सोडला नाही. ते परत दुसऱ्या दिवशी आले. खूप बाचाबाची झाल्यावर सर तयार झाले. आपण मुलांना हो म्हणून तर बसलोय. त्यांची आपल्याबद्दलची तळमळ बघून आपल्याला नाही म्हणताच आलं नाही. पण कसं शिकवणार आपण? आपल्याला आता पैशांची खूप गरज आहे. आपलं सेव्हिंग किती दिवस पुरणार? आपल्याला काहीतरी हातपाय हलवावे लागणारच. पण शिकवणं हा त्यावरचा इलाज नाही. नाही जमणार आपल्याला. उद्या नाही जमणार म्हणून सांगूया. थोडा विरस होईल मुलांचा. दुपारी जेवण झाल्यावर सर परत तोच विचार करायला लागले. मुलं म्हणतात तसं करून बघूया का? प्रयत्न करायला काय हरकत आहे? आज जवळजवळ 12-14 वर्ष आपण तेच शिकवतो. थोडा प्रयत्न केला तर जमेलही आपल्याला. अशा द्विधा मनस्थितीत सरांना कधी झोप लागली ते कळलंच नाही. यश आणि विराज आज कॉलेजमध्ये प्रिन्सिपल सरांना भेटायला जाणार होते. बरोबर 10 वाजता यशशीबाई कॉलेजच्या गेटच्या आत शिरले. गाडी पार्क करून दोघं थेट प्रिन्सिपल सरांच्या केबिनपाशी आले. यशने त्यांना पूर्वकल्पना दिल्याने शिपायाने त्यांना लगेच आत जायला परवानगी दिली. दार उघडून यश दारात उभा राहिला. सर आम्ही आत येऊ शकतो का? त्याने विचारले. या बसा. विराजने आत शिरता संपूर्ण केबिनमध्ये एक नजर फिरवली. बोला, तुम्ही मला काही सांगणार होता. सरांनी बोलायला सुरुवात केली. सर आम्ही प्रोफेसर अवस्थींबद्दल बोलायला आलो. यशने बोलायला सुरुवात. बोला. सर आम्ही तुम्हाला एक रिक्वेस्ट करायला आलो. प्रोफेसर अवस्थी अतिशय हुशार आणि मेहनती आहे. गणिता विषय शिकवावा तर त्यांनीच. त्यांची दृष्टी गेली आम्हाला माहीत आहे. ते बोर्डवर लिहून शिकवू शकणार नाही. पण आम्ही यावर एक तोडगा काढला आहे. सर प्रोफेसर अवस्थींना नोकरीची अत्यंत गरज आहे. काय तोडगा काढला आहे तुम्ही? मुलांना दृष्टी नसताना कसं काही ते शिकवू शकतील? रोज कॉलेजला कसे येतील? प्रिन्सिपल सर म्हणाले.
हो सर, आम्ही सगळा विचार केला. आमच्यापैकी कोणी ना कोणी सरांना रोज कॉलेजला घेऊन येऊ शकतं. आता शिकवण्याची अडचण. आमच्या बॅचमध्ये 2 हुशार विद्यार्थी आहेत. अवस्थी बोर्डकडे फक्त तोंडाने बोलत जातील आणि सरांच्या जवळ उभा असलेला विद्यार्थी सर सांगतील तसं लिहित जाईल. विराज म्हणाला. आणि इतर वर्गाचं काय करणार? तुम्हाला इतर विषय शिकायचा नाही आहे? सरांनी शंका काढली. सर, सगळ्यांनाच अवस्थी सरांचं शिकवणं आवडतं आणि समजतंही. प्रत्येक वर्गात 2 हुशार विद्यार्थी ही जबाबदारी घ्यायला तयार आहेत. आम्ही सगळ्यांशी बोललोय. विराज बोलायचा था. मला तर हे खूप कठीण वाटतंय. आणि पेपर तपासणीचं काय करणार? सर म्हणाले. सर, आता फक्त 6 महिने राहिले. हे वर्ष तरी मुलांचं फुकट जाणार नाही आणि 6 महिन्याचा पगारही सरांना मिळेल. पेपर तपासणीची जबाबदारी काही प्रोफेसर आणि हुशार मुलं घेणार आहे. आम्ही हात जोडून विनंती करतो सर. विराजने हात जोडले. ठीक आहे, तुमची तयारी असेल तर मला काही अडचण नाही. पण एक सांगतो, मला कुठल्याही पालकांची तक्रार येता कामा नये. दुसरं म्हणजे प्रोफेसर अवस्थीला कॉलेजतर्फे मदत मिळणार आहे. आम्हालाही ते इथे शिकवायला हवे आहेत. त्यांनी बरेच वर्ष या कॉलेजची सेवा केली आहे हे आम्ही जाणतो. आम्ही खात्री देतो सर, कोणाचीही तक्रार येणार नाही. ठीक आहे, बघा हा प्रयोग करून. नाही तर मला नाईलाजाने नवीन प्रोफेसर नियुक्त करावे लागतील. सर म्हणाले. खूप खूप धन्यवाद सर, आम्ही येतो. ठीक आहे. विराज आणि यश प्रिन्सिपल सरांच्या केबिनमधून बाहेर पडले. केबिन बाहेर उभा असलेला शिपाई राघव दोघांना नमस्कार करत म्हणाला. अवस्थी सरांना तुम्ही एवढी मदत करत आहात तर माझा खारीचा वाटा म्हणून मी सरांना एका क्लासरूममधून दुसऱ्या क्लासरूममध्ये घेऊन जात जाईल. मी प्रिन्सिपल साहेबांची परवानगी घेतो. वा, छान, जरूर आम्हाला मदत कर. असं म्हणून यश आणि विराज बाहेर पडले. मुलाने ठरवलं तसं अंमलातही आणलं. सगळ्यात आधी प्रोफेसर अवस्थींची मनाची तयारी करण्याचं काम मुलाने केलं. आधी त्यांची शिकवण्याची तयारी नव्हती, पण मुलांच्या समजावण्याने ते हळूहळू त्यांच्या मनाची तयारी करायला लागले. कुणाच्या ना कुणाच्या मदतीने सर कॉलेजला यायला तयार झाले. आता शिकवण्याची कसरत हा सर्वात कठीण प्रसंग पार पाडायचा होता. स्वतः मुलं हे सगळं नीट पार पडेल की नाही याबाबत साशंक होते. मुलाने ओळखीने एका अंध शाळेतल्या शिक्षिकेला सरांना काही सुरुवातीची तयारी घेण्यासाठी नियुक्त केलं. आधी घरातल्या घरात सराईतपणे फिरण्याचं ट्रेनिंग त्या शिक्षिकेने दिलं. मग सुट्टी असताना किंवा रविवारी कॉलेजमध्ये कसं फिरायचं, कसं चालायचं, बोर्डचा अंदाज कसा घ्यायचा याचं ट्रेनिंग दिलं गेलं. सर मनाने पूर्ण तयार झाले. सुरुवातीला कठीण वाटणारे काम सरांना हळूहळू सवयीने जमायला लागलं. सरांनाही इतकी वर्ष तेच शिकवण्याने सवयीचं होऊन गेलं होतं. गणिताविषयी शिकवणं सरांचा हातचा मळ होता. शेजारी उभा असलेला विद्यार्थी सरांच्या सूचनेनुसार बोर्डवर भराभरा लिहायला लागला. सुरुवातीला इतर मुलांनीही सरांना आणि बोर्डवर लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला खूप छान समजून साथ दिली. हळूहळू सगळी घडी नीट बसली. दृष्टी नसताना शिकवणं किती कठीण आहे हे प्रोफेसर अवस्थींना चांगलंच कळलं. म्हणता म्हणता 2 महिने गेले. सरांचा कॉलेजमध्ये हळूहळू जम बसतो हे बघून मुलं थोडी रिलॅक्स झाली. अशाच एका संध्याकाळी मुलांचा अड्डा कॉलेज कॅन्टीनमध्ये जमला असताना प्रोफेसर अवस्थी काठीचा आधार घेऊन तिथे आले आणि म्हणाले, मुलांनो, मला तुम्हाला काही सांगायचं. बोला ना सर. आज मला महाभारतातली एक कथा आठवते. कुठली सर? गुरु द्रोणाचार्य मुलांना धनुर्विद्या शिकवायचं. विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाले की गुरुला आपल्या ऐपतीप्रमाणे गुरुदक्षिणा द्यायचं. मला खरं तर माझ्या शिकवण्याचा मोबदला कॉलेज देतं, पण आज तुम्ही सगळ्यांनी एक वेगळीच गुरुदक्षिणा तुमच्या नकळत दिली आहे. सर, यशचा गळा भरून आला. मला बोलू द्या. प्रेम आणि विश्वास ही गुरुदक्षिणा मला तुमच्याकडून मिळाली आहे. मी तुम्हाला दिलेल्या ज्ञानाचं मोल त्यापुढे एकदम फिकं पडलं आहे. सर, असं नका म्हणू. आम्हाला माफ करा सर. असं म्हणत सगळ्यांनी हात जोडून माफी मागितली. आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला, पण जेव्हा सर तुमच्या जीवाला धोका आहे हे कळलं
तेव्हा तुम्ही आमच्यासाठी किती महत्त्वाचे आहात हे आम्हाला कळलं. मग आता यापुढे वेफर आणि कुरकुरे खाणं बंद करणार का तुम्ही? सरांनी यशच्या डोक्यात टपली मारली आणि तिथे सगळेच हसायला लागले. धन्यवाद.